सर, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जो आहे तो कोरटकर यांनी केला होता. कोरटकर जो आहे तो पोलिसांना अजून सापडलेला नाही. दुबईमध्ये जो आहे तो गेला अशी माहिती मिळते आणि विरोधक आता असं म्हणतात की सरकारच्या सांगण्यावरून किंवा सरकारने मदत केली म्हणून तो दुबईला पळून गेला, त्याला मदत सरकार करते. देखो पहा तुम्ही, छत्रपती शिवाजी महाराजांना हा महाराष्ट्र दैवत मानतो, दैवत. आणि त्यांना कोणी काय बोललं असेल ना तर कोणी माफ करू शकत नाही, वाचू शकणार नाही. मी सांगतो तुम्हाला, तो किती पळाला ना तरी त्यांनी जे बोललंय त्याबद्दल त्यांना अटक होईल, कारवाई होईल. आणि या महाराष्ट्रात तरी असं बोलून त्याला फिरता येणार नाही. आता एक इकडे येता इकडे जाता. मी जर चुकत नसेल तर या एसआयटीने किंवा या तपास अधिकाऱ्यांनी तुम्हाला वैयक्तिकरित्या तपासासाठी मदत मागितली होती किंवा काही समन्स दिले होते अशी काही माहिती आहे का? आणि जर तसं असेल माहिती आहे का? मलाच विचारतो आणि माहिती आहे का? मला नाही माहित. तुम्हाला काही संबंध, मला कधी विचारलंच नाही. पोलीस येणार कसे हो? त्याला माहिती आहे मी वास्तव आहे ते ठेवणार समोर. पोलिसांना ते नको होतं वास्तव. जे पण अधिकारी होते, तुम्ही एक गोष्ट सांगावं, आता हे आरोपी अगदी मंत्री होतात, अमुक होतात, फिरतात, सगळं ते पोलिसांना दिसत नाही. एव्हिडन्स आहे, सगळं आहे, अरेस्ट करू शकत नाहीत. पण नारायण राणेने एक वाक्य बोलल्यावर पोलीस कुठे कुठे शोधायला, DCP वगैरे, नाशिक काय, तुमचं महाड काय. आणि तिथे आले. मी जेवत असताना, सर आपको अरेस्ट करना है. बोले किस लिए? आप ऐसे ऐसे का? तो क्या क्राइम कैसे होता है बताइए. माझं वाक्य होतं की मी त्यावेळेला तिथे असतो तर कानफडत मारलं असतो तर ना. तो भूतकाळ झाला हो. भूतकाळाला क्राईम लागतं कसं? कोणतं सेक्शन आहे? तरी मला अरेस्ट केलं. आणि आता खून, बलात्कार हे करूनही आणि आमच्या छत्रपतींवर अशा प्रकारे त्यांच्याबद्दल अपशब्द बोलूनही अरेस्ट होत नाही. हे दुःख आहे, दुःख आहे. दादा, दिशा साली यांच्या वकिलांनी आता मालवणी पोलिसांकडे एक मागणी केली आहे की दिशा साली यांचे फोटो, त्यावेळेचे पोलीसचे फोटो आणि PM रिपोर्ट आणि CCTV फुटेज आम्हाला द्यावे, जेणेकरून तपास करणं पुढे जोरदार येईल. पोलिसांकडे नाही मिळाले का 4-5 वर्ष? हे सगळं कलेक्शन पोलीस नाही करू शकत होते? कोणी अडवलं होतं? एक त्याची मागणी आहे त्याच्या वडिलांची, त्या सुप्रीम कोर्टाच्या एखाद्या रुलिंगप्रमाणे जर पोलिसांनी काम करायला अशी मर्डर टाळटाळ केली असेल तर त्यांना सस्पेंड जागेवर व्हायला पाहिजे, त्यांना पण अटक व्हायला पाहिजे. सुप्रीम कोर्ट रुलिंग आहे. मुंबई पोलिसांनी काढावं आणि आता मागायला ते पोलीस स्टेशन त्यांचंच आहे मालवणी, म्हणजे मुंबई पोलिसांच्याच अंडर आहे. त्यांनी मागावं, माझं काय. पण त्यांना आत्ता एवढी वर्ष का लागली एक्सप्लेनेशन विचारलं पाहिजे कमिशनरने, संबंधित अधिकाऱ्यांनी. करा सस्पेंड जागेवर. मी सांगतो, मुख्यमंत्री होतो दुसऱ्या दिवशी, मुख्यमंत्री झाल्यावर कमिशनर तेव्हाचे मेंडोसा आणि इनामदार DG यांना बोलवलं आणि मी सांगितलं मला माहिती आहे मुंबई, बाबा आपसन नको बोलू, नाही तर तुम्ही बोला वर या, मी खाली येतो. मला माहिती आहे की मुंबई पोलिसांमध्ये काही अधिकारी दाऊदशी डायरेक्ट बोलतायत, गुन्ह्यांमध्ये मदत करतायत. ते यादी माझ्याकडे उद्या 11:30ला घेऊन या. दुसरे 11:30ला मेंडोसा इनामदार दोघे आले. 37 अधिकारी होते, 37. मी लगेच त्याच्यावर लिहिलं एक ओळ, या सर्व अधिकाऱ्यांना चौकशी बिवकशी नाही, पोलीस कायद्याच्या 311 प्रमाणे निलंबित करण्यात यावं. नारायण राणे पाठवले. 37 निलंबित झाले कशाने? अरे अशी होती आपल्या देशाविरुद्ध राहणारे, समाजाविरुद्ध अशी कृत्य करणारे कशाला पाहिजेत? आणि मदत करणारे अधिकारी पण वाजे डिपार्टमेंटमध्ये जातो कसा? हे काय सर्व ठिकाणी हजर राहतो काय? सर्व गुन्हे करायला प्रवृत्त करतो काय? आणि तरी पोलीस खात्यात
ठीक आहे, अजून सांगा. अमरावतीमध्ये नितीन गडकरींनी मोठं भाष्य केलेलं आहे. हा नितीन गडकरींनी मोठे भाष्य केलेलं आहे अमरावतीमध्ये, जर जनता हे जातीवाद करत नाही तर पुढारी हे जातीवाद करतात, राजकीय नेते जातीवाद करतात. ते त्यांना विचारा ना.